नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर. आय नो मी खूप महिन्यानंतर व्हिडिओ टाकतो आहे, पण त्याचं कारण आहे कारण आम्ही दोघंही बिझी होतो. तुम्हाला माहीत नसेल तर माझं एक दुसरं चॅनल आहे फिटनेसचं, वॉट द फक मोन्या म्हणून. इट्स नॉट वॉट द फक बट इट्स WTF मोन्या. आणि त्याच्यावरती मी फिटनेसची सिरीज चालू केली आहे आणि त्याच्यावरती मी रोज शॉर्ट्स वगैरे टाकतो आणि व्हिडिओज टाकतो. तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये बिझी होतो आणि हिचं ऑफिस आणि हेल्थमुळे थोडीशी वरखाली होती, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला मिळत नव्हते. पण आज हिला सुट्टी नाही आहे, मला सुट्टी आहे. आमचा संध्याकाळचा अजून तरी काही प्लॅन ठरलेला नाही आहे, पण माझा बरेच दिवसापासून प्लॅन होता हिला कॅफेमध्ये घेऊन जायचा. पण आमच्या मॅडमनी कॉफी बंद केलेली असल्यामुळे कॅफेमध्ये जाण्यात अर्थ नाही आहे, कारण की तिकडे जाऊन ही कॉफीच नाही पिऊ शकत, तर मग करणार काय. सो माझा असा प्लॅन आहे, जेव्हा ती घरी येईल तेव्हा तिच्यासाठी काहीतरी घरी सरप्राईज करायचा. सो त्याच्यासाठी मी बर्गरचे बनवून ठेवलेले आहेत आणि बर्गर पॅटी आणि चिकन टिक्का बनवायचा माझा प्लॅन आहे, जे मी आता बनवणार आहे. पण त्याच्या आधी मला थोडी साफसफाई करावी लागेल आणि आवरावर करावी लागेल, कारण खाणं तर ठीक आहे, पण तिला साफसफाई बघून जरा जास्त असं ओ माय गॉड तू घर साफ केलं असं. सो PCचं हे जाऊ द्या, तिचं काय काम नसतं इकडे. पण मी तुम्हाला दाखवतोय किती पसारा आवरायचं आहे मला आता. सो हे बेडवरचं पहिलं मला आवरावं लागेल. हा बाय द वे हा स्टँड तुटला माझा आणि मला त्याला चिटकवायचं आहे, पण मी अजून चिटकवलं नाही आहे. सो हा बेडवरचा सगळा पसारा आवरावा लागणार आहे. हे मी आता नवीन मागवलं आहे, जे मला तिच्यापासून पहिला लपवावं लागणार आहे आणि नंतर तिला सांगावं लागणार आहे की मी आणलं आहे म्हणून. सगळ्यात जास्त पसारा इकडे आहे, जे तिने आल्यानंतर जर बघितलं तर माझा गेम होईल. सो माझा असा प्लॅन आहे की हे कोक झिरो आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर कलिंगड कट करून त्याचे पीसेस ठेवायचे आणि त्याचा तिला ज्यूस आवडत होतो, कलिंगडचा ज्यूस आणि त्याचे पीसेस. हे मी माझ्यासाठी आणलेलं आहे झिरो. त्याच्यानंतर हे बर्गर बन, शिमला मिरची आणि इथे चिकन आहे. सो पहिला मला हे सगळं आवरावं लागेल व्यवस्थित. हे इकडचं नाही, हे असंच राहणार आहे, बट हे एवढे सगळे पोर्शन जो मी पसारा केलेला आहे हा मला सगळं आवरावं लागणार आहे. आणि बेडसुद्धा उचलून ठेवावं लागणार, कारण त्याच्यावरती पण बराचसा पसारा झालेला आहे. सो आवरावर करून त्याच्यानंतर मला सगळं चिकन बनवायला घ्यायला लागेल. अजून ती ऑफिसमधून निघाली नाही आहे, आय गेस तिला अजून निघायला एक 45 मिनिट्स आहेत. म्हणजे मी हे आवरेपर्यंत 45 मिनिट्स होऊन जातील आणि जेव्हा ती निघेल तेव्हा मी माझं खायचं बनवायला चालू करेल, म्हणजे तिला आल्यानंतर गरम खायला मिळेल. सो लेट सी की हा प्लॅन कसा जातोय आणि तुम्ही बघत राहा पुढे मी काय काय बनवतो ते. आणि जर तुम्हाला बर्गरची रेसिपी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की मला बर्गरची रेसिपी हवी, मी कमेंट्समध्ये तुम्हाला टाकेन रेसिपी. ओके. आणि एक महत्त्वाची गोष्ट तर राहिली, पाणी भरायचं आहे. पाण्याची एकही बॉटल नाही आहे आणि मला पाणी भरावं लागणार आहे. पहिला पाणी भरून झाल्यानंतर आवरावर करावी लागेल. तर बर्गर बनवताना माझा असा प्लॅन आहे की हेल्दी वेमध्ये थोडंसं बनवूया, पण मला बघावं लागेल की माझ्याकडे ओट्स आहेत की नाही. करून ओट्स आहेत आपल्याकडे. सो माझा असा विचार आहे की जे वरती चिकनच्या पॅटीच्या वरचं कोटिंग आहे ते मी ओट्सचं करेन, आणि जो मी ब्रेड मागवलेला आहे, जो मी बर्गर बन मागवला आहे तो 0 मैदा आहे. सो त्यामुळे ते मला थोडंसं हेल्दी वेमध्ये पण करता येईल आणि माझ्या डाएटमध्ये पण बसेल. सो लेट सी की बर्गर कसा बनतोय. तसं साईड बाय साईड मला ज्यूस पण बनवून घ्यावं लागेल. आपल्या पाण्याच्या बॉटल्स भरून झालेले आहेत, इकडे थोडंसं पाणी सांडलेलं आहे जे मी क्लीन करेन. पण त्याच्या आधी आपण एक मस्त कॉफी पिऊया आणि मग कामाला सुरुवात करूया. जर तुमच्यापैकी कोणाला वेगवेगळ्या फ्लेवरची कॉफी प्यायला आवडत असेल ना, तर हे एक रेज म्हणून एक ब्रँड आहे, त्याच्यातनं मस्त 5 ते 6 फ्लेवर्स येतात, जे मी ऑर्डर केले होते झेप्टोवरून आणि टेस्ट भारी आहे त्यांच्या ब्रँडची. सो आता हे 2 उरलेत माझ्याकडे आणि अजून एक पॅकेट आहे. पण जर तुमच्यापैकी कोणाला कॉफी प्यायला खूप आवडत असेल वेगवेगळ्या फ्लेवरची तर रेज मस्त आहे. कॉफी थंड होते तोपर्यंत मी सगळं आवरून घेतो. ते तर मला वाटतं सगळ्या फेकून द्यायच्याच गोष्टी आहेत. या 2 गोष्टी आपल्याला लागणार आहेत बर्गरसाठी. सो या बाहेरच राहू दे. हे सुद्धा बर्गर पण आपल्याला बर्गरसाठी लागणारे आहेत. हे जस्ट 1 रुपयाला मिळत होतं म्हणून मी घेतलंय. आता जरा मस्त चकाचक झालेलं आहे, म्हणजे आपल्याला इकडे बनवायला बरं पडेल. तर आपली कॉफी पिऊन झालेली आहे. सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया, कारण की त्याला थोडा वेळ मॅरिनेट झाल्यानंतर टेस्ट चांगली येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ते वेट करून मॅरिनेट करायचं आहे. सो आपण पहिला चिकन मॅरिनेट करून ठेवूया टिक्कासाठी आणि त्याच्यानंतर बर्गरचे प्रिपरेशन चालू करूया. चिकनचे आता आपण जरा मस्त बाईट साईज पीसेस कट करून घेऊया. आता माझी उंची आणि गॅसची उंची याच्यामध्ये फरक असल्यामुळे एक तर तुम्हाला माझा चेहरा दिसू शकतो किंवा हे, तर मला असं वाटतं की माझा सुंदर असा चेहरा बघण्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं असेल तुमच्यासाठी. दोन वेगळे मॅरिनेट्स आहेत माझ्याकडे. एका ह्याच्यात आपण हे टाकणार आहोत, एका ह्याच्यात आपण हे टाकणार आहोत. तो दोघांमध्ये ॲडिशनल गोष्ट एकच टाकावी लागते, ती म्हणजे ॲक्च्युली 2 टाकावे लागतात. एक म्हणजे दही आणि दुसरं म्हणजे लिंबू. सो आपण पटापट मॅरिनेट करून हे साईडला ठेवून देऊयात.
ह्याच्यामध्ये काय नाही, रेडीमेड मॅरिनेट्स आहे, जस्ट मिक्स करायचं आहे अँड दॅट्स इट. तर हे मॅरिनेट्स तुम्हाला मिळतील कुठे? तुम्ही झेप्टोवरती जर झॉफ म्हणून सर्च केलं तर तुम्हाला हे दोन्ही मॅरिनेट्स मिळून जातील. त्याच्यावरती अजून बरेच मॅरिनेट्स आहेत, त्यातलं तुम्ही कुठलेही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता. पण हे मस्त मॅरिनेट्स आहेत, क्विक अँड इझी होऊन जातं. दोन्ही मॅरिनेशन रेडी आहेत. आता आपण जरा ओट्स रोस्ट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला ते कोटिंगसाठी यूज करता येईल. हा बोलो, आता निघाली? बरं ठीक आहे. मला फक्त स्टेशनला यायच्या आधी फोन कर, मी बहुतेक येईल तिकडे. मला जरा काम माझं एक, तुझं व्हायला आलं की सांग, म्हणजे तसं असं पकड ना, मला यायला 20 मिनिटं लागतील. सो निघाली आहे ती आणि आपल्याकडे आता बरोबर 1.5 तास आहेत सगळ्या गोष्टी करून तिला पिकअप करायला जायचं. चिकनच्या पॅटीचं प्रिपरेशन चालू करूया आपण. हे चिकन मिन्स घेऊन आलोय मी, ते तुम्ही घरी पण बनवू शकता. आपल्याकडे बोनलेस चिकन आणायचं, त्याला पीसेस करायचे, मिक्सरमध्ये टाकायचं, मिक्सर लावायचा, करायचं, काढायचं आणि मिक्सर साफ करून ठेवायचं, नाही तर आई शिवाय घालणार. सो माझा प्लॅन आहे चिकन चीज पॅटी बनवायचा. सो या चिकनच्या ज्या पॅटीज बनवेन मी, त्याच्या आतमध्ये चीजची अशी एक स्लाइस किंवा चीज ग्रेट करून टाकेन मी त्याच्यामध्ये. सो ते जेव्हा बाईट घेऊ तेव्हा मधून चिकनमधून चीज असं बाहेर पडेल सुंदर असं. सो लेट्स सी आपण ते कसं करू शकू. सो चिकनमध्ये मॅरिनेशनसाठी आपण मीठ टाकणार आहोत, गार्लिक पावडर आहे माझ्याकडे, थोडीशी गार्लिक पावडर टाकणार आहोत, ऑनियन पावडर आहे ती टाकणार आहोत, थोडीशी चिली फ्लेक्स टाकणार आहोत आणि ओरिगॅनो. आणि हे सेम गोष्ट आपण ओट्सच्या मिक्सचरमध्ये पण टाकणार, कारण कोटिंग आणि चिकनला सेम टेस्ट यायला पाहिजे म्हणून. सो आता आपण पटापट हे सगळं मॅरिनेशन करून घेऊ. आणि मी कोटिंगमध्ये थोडासा पेरी पेरी मसाला पण टाकेन, एक थोडंसं पेरी पेरी टेस्ट येण्यासाठी. हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता जे आपण कोटिंगसाठी ओट्स बनवणार आहोत ते आता आपण पटकन बनवून घेऊ मिक्सरमध्ये. सो आपलं कोटिंग रेडी आहे. सो आपण जे चिकन आधी मॅरिनेट केलं होतं ते मी आता एअर फ्रायरमध्ये ठेवून देतो, म्हणजे हे सगळं बनेपर्यंत ते रेडी होऊन जाईल. कारण 1.5 तास आहे आणि एका चिकनला शिजण्यासाठी नाही म्हटलं तरी 16 ते 17 मिनिटं लागतात. सो दोन्ही आपण पकडले तर एक अर्धा तास त्याच्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बर्गर पॅटीज सुद्धा ठेवायच्या आहेत. आता मॅरिनेटेड चिकन आपण एअर फ्रायमध्ये टाकणार आहोत आणि टेम्परेचर आणि टायमर जो मी सेट करणार तर टेम्परेचर 160 डिग्रीवरती असेल आणि टायमर जो असेल तो एक 15 ते 18 मिनिटाच्या मध्ये असेल. आणि थोड्या वेळाने चेक करत राहा, नाहीतर ते जास्त शिजून जातं. जर तुम्ही पॅनवर करणार असाल तर जस्ट पॅनवरती थोडंसं ऑइल टाका आणि ते चिकनचे मॅरिनेटेड पीस ठेवून द्या, होऊन जाईल. सो पॅनवर करणं पण तेवढं सोपं आहे, पण पॅनवरती थोडं जास्त तेल लागतं. एअर फ्रायरमध्ये मी ठेवल्यानंतर जस्ट वरती थोडंसं स्प्रिंकल केलं जाईल, तरी पण स्प्रिंकल नाही म्हणते, जस्ट स्प्रे केलं जाईल तरी काम होऊन जातं. सो त्याच्यामुळे मी एअर फ्रायरमध्ये करतोय. जर तुम्हाला पॅनवर करायचं असेल तुम्ही पॅनमध्येही करू शकता, ओव्हनमध्ये करू शकता, कसंही करू शकता. चिकन आपल्याकडे जास्त असल्यामुळे मला 2 बॅचमध्ये ठेवावं लागणार आहे. आपण हा बॅच पहिला ठेवून देऊयात. आता आपण बर्गरच्या पॅटी बनवून घेऊया, कारण ते आपल्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावे लागणार आहेत, ते एक चांगलं बाइंड होण्यासाठी. सो चीजसाठी मॉझरेला आणि हे 2 चीज क्यूब असं मिक्स करून मी त्याच्या आतमध्ये टाकणार आहे, म्हणजे बर्गरला पण थोडी पिझ्झासारखी फिलिंग पण येईल आणि बर्गर खाल्ल्याचं पण वाटेल. आता आपण मस्त चिकनच्या पॅटीज बनवून घेऊया. पहिला थोडंसं तेल लावून घेतलंय, म्हणजे काय पॅटीज हाताला चिटकणार नाहीत. सो आपली पॅटी रेडी आहे. अशाच आपण सगळ्या पॅटीज बनवून घेऊयात. सो जे चिकन ठेवलेलं आपण ते रेडी झालेलं आहे. आता आपण दुसरा बॅच टाकूया. सो असं दिसेल ते चिकन बनल्यानंतर. आता आपण शिमला मिरची एक सर्कलमध्ये कट करून त्याच्यावरती थोडे सॉते करून घेऊया बर्गरच्या आतमध्ये टाकण्यासाठी. थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकू आपण. गॅस चालू करणे इम्पॉर्टंट आहे, ते विसरू नका. सो लफडा असं झालेला आहे. नको तेव्हा हिला अशी कामं करायची असतात आणि हा नेहमी स्लो ट्रेननी येते, आज हिला फास्ट ट्रेननी यावंसं वाटलं. सो आता ही लवकर पोहोचलेली आहे. आपलं हे इकडे झालेलं आहे, चिकन टिक्का रेडी आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला अजून बर्गर बन गरम करायचे आहेत आणि ज्या चिकनच्या पॅटीज आहेत त्या एअर फ्रायमध्ये टाकायच्या आहेत. सो मी आता 1 मिनिटात हवाला बॅच होऊन जाईल. 2 एअर फ्रायच्या पॅटीज आतमध्ये टाकून तिला पिकअप करत जाईल आणि मग आता आल्यावर बघूया कसा प्लॅन करता येईल ते. मला सांग, तू रोज स्लो ट्रेननी येते, आज फास्ट ट्रेननी का आली? मी रोज फास्ट ट्रेननी
पोचते. मग तू एवढ्या लवकर रोज का नाही पोचत? नाही आज मला सॅटर्डे यार, आज गर्दी नव्हती, त्याला पण ट्रॅफिक नाही लागली. तू एवढ्या लवकर कशी काय पोचते? मी स्टेशन नाही एवढ्या वाजताच पोचते, मी घरी लेट पोचते बिकॉज ऑफ बस. मग मी आता गाडी चालवायला शिकते. तिचं काहीतरी काम आहे म्हणून ती करायला गेली आहे. आता मला पटकन 20 मिनिटं मिळतील. बाकीच्या गोष्टी ज्या राहिल्यात आपण ते पटापट करून घेऊया. पॅटीस काढून घेतलेले आहेत मी फ्रीजमधून. याला आता मस्त एअर फ्रायरमध्ये ठेवूया आपण. सेम टेम्परेचरवर ठेवलं आहे त्याला, पण आपल्याला एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर त्याला एक 10 मिनिटांत पलटी मारावी लागते. आता 18 मिनिटासाठी ठेवलं आहे मी. 10 मिनिटं त्याला शिजून देऊयात आणि मग त्याला पलटी मारूया. सो म्हणजे दोन्ही साईडनी ते व्यवस्थित शिजेल. आता बर्गर सजवून घेऊया आपण. चिकनची पॅटी शिजते, बाकी बर्गरचं जे मिश्रण आहे ते आपण करून घेऊया पटापट. कांदा टाकायचा राहिला. आली 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 आमची मॅडम आलेली आहे. आता जे आहे ते जसं आहे तसं आहे. काय झालं? ही तुझं पोट बघ जा ना. ढेबरे. काय काय हे बघ, थोडं तरी असणारच ना. झालं होतं काम. मला यम्मी यम्मी बर्गर खायची इच्छा होत होती. अंकू त्याच्यात पण काहीतरी दिसतंय मला. त्याच्यात काय आहे ते? त्या डब्यात हा ते प्लेटमध्ये आल्यावर काही तुला जातो. आता फ्रेश होता. आता जोरात भूक लागली. जा आता फ्रेश होता. बाहेर गेल्यावरती तू असंच खातोस का? नाही पण ते अजून बनायचं. जा पटकन जा आतमध्ये जा. तू ट्रे फास्ट टाइमनी कशाला आली? नाही तर मग सगळं झालं असतं. जा पटकन. मी रोज भाषण देते. काय 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 इकडे पण सगळं आवरलेलं आहे. पण मावशी गेल्यावरती ना हो. मला कळलं. अरे मावशींचा येण्याचा काही टाइम नसतो, मग कसा अंदाज घ्या लावणार? मला कसं कळलं? त्या 1:30 वाजता आल्या. तिकडे थोडासा कचरा असेल म्हणून. आमच्या मावशी भयानक आहेत. त्या कधी पण येतात. ते कधी 1ला येतात, कधी 1:30ला येतात, कधी 2ला येतात, कधी 4ला येतात, कधी 4:30ला येतात, कधी 5, 5:30ला पण येतात. मग त्यांच्या टायमावर कसं थांबणार माणूस? आज तर खूपच लवकर येऊन गेल्या त्या. ऐका आतून काय ओरडते. बाबू मला काम नाही करायचं. मग तू भांडी पण घासणार? अभी इतना कुछ किया है तो ये भी थोड़ा खुशी बघा खुशी. एक दिवस काय काम केलं हिचं. खुशी बघा. डेंजर डाव भाई, डेंजर डाव. इकडे चिटकत नाही. हा मस्त अँगल आहे माहिती आहे का? पण हा इथे चिटकत नाही माझा मोबाईल. आपण मस्त बर्गरची पॅटी ठेवूया याच्यावरती. बर्गरची पॅटी पण आपली रेडी आहे. तिला मोस्टली सिंगल पॅटीचे बर्गर आवडतात, त्यामुळे मी एकच पॅटी जरा मोठी केलेली आहे. सो हा एक छोटासा चीज बर्गर रेडी आहे. आता बाकीचे आपण सगळे बर्गर पटापट बनवून घेऊयात आणि मग प्लेटमध्ये सर्व करूयात. सो बर्गरची प्लेट रेडी झालेली आहे. इथे आपला चिकन टिक्का आहे, 2 बर्गर आहेत आणि हे मंचीज. इकडे कलिंगड कापून ठेवलेलं आहे. बसू का? बस बस. माय गॉड, आज काय स्पेशल आहे? सो आमच्या या स्वस्तातल्या कॅन्डल्स लागलेले आहेत आमच्या हॉटेलमध्ये. आणि यांना आता विचारूया की कसं वाटलं यांना. थँक्यू, खूप मस्त आहे. मी खाऊ का? नाही आधी मला सांग आवरलेलं कसं वाटलं ते. अरे ऑफिसवरून आल्यानंतर असं आवरलेलं ग बघितलं. वाव, थोडंसं कोल्ड्रिंक पण मिळेल का? अरे हो थांबा जरा. पकडा जरा मोबाईल. माय गॉड, हे द्यायचं राहिलं होतं माझं. कम कम बेबी कम. दोन पिऊ मी. नाही माझं आहे की तुझं आहे? स्वतः टेस्ट कर आणि सांग पटकन, म्हणजे मला पण येईल खायला. मी स्वतः टेस्ट नाही केलं. यार माझा नवरा एकदम क्लास बनवतो रे. काय कमी आहे? काहीच नाही. ऑसम आहे, ऑसम. गुड, थँक्यू माझी सुगरण बाई. सो बर्गर सक्सेसफुल झालेले आहेत. त्यांच्या रिॲक्शन म्हणून तरी वाटतं. आता मी पटापट खातो अजून, कारण किचन आवरायचं आहे. खूप काम बाकी, अजून खूप काम. सो मी नवऱ्यांना सांगते
असं कधी कधी आहे ना स्पेशल ट्रीटमेंट देत जा, आम्हाला खूप छान वाटतं. कम बच्ची कम. सो आता तुम्हाला एंड देण्यासाठी म्हणून मी लाईट लावली आहे. पण काय तूच बनवलंयस, फक्त मी तुला भरवते. नवरा कोण आहे माझा? हा, मागच्या जन्मी सुगरण बाई. मला ओटच्या कोटिंग मध्ये एवढं एक्सपेक्टेड नव्हतं, एवढं भारी झालं. हॉटेल जाऊ शकतो तुम्ही, हॉटेल. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. येस पक्का. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि काल- सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि कमेंट सुद्धा करा. कारण comment बर्गर करा. खरंच खूप सुंदर आहे. कमेंट पण करा. सो आता आम्ही लाफ्टर शेफ बघत हे सगळं संपवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ती बाय बाय नाही बोलणार, तिच्या तोंडात आता बर्गर आहे.